नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात वाय क्रोमोझोम हळूहळू कमी होत असल्याचं समोर आलंय। वाय क्रोमोझोम लुप्त होण्याचा धोका असून ही घट मानवी पुनरुत्पादनाच्या भविष्याविषयी प्रश्न निर्माण करते अशी चिंता नवीन संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे। वाय क्रोमोझोम लुप्त होणार, मग पृथ्वीवर फक्त मुलींचाच जन्म होणार का? पृथ्वीवरून खरंच पुरुष कायमचे नष्ट होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या स्पेशल रिपोर्ट मधून तुम्हाला कदाचित सापडतील। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। अलीकडील अभ्यास हा मानवी पुनरुत्पादनासाठी एक आश्चर्यकारक भविष्य सूचित करतो। वाय क्रोमोझोम जे पुरुष लिंग निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, हळूहळू कमी होत आहे आणि कालांतराने अदृश्य होऊ शकतो। याचा परिणाम अशा जगात होऊ शकतो जिथे फक्त मुलीच जन्माला येतात। स्त्रीच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाचे लिंग म्हणजेच तो मुलगा असेल की मुलगी हे त्याच्या पालकांच्या क्रोमोझोमवर अवलंबून असते। स्त्रीच्या शरीरात 2 X क्रोमोझोम असतात आणि पुरुषाच्या शरीरात 1 X आणि 1 Y क्रोमोझोम असतात। जेव्हा पुरुष आणि स्त्रीचे XX क्रोमोझोम एकत्र येतात तेव्हा मुलगीचा जन्म होतो आणि जेव्हा XY क्रोमोझोम एकत्र होतात तेव्हा मुलगा जन्माला येतो। म्हणजे मुलगा होण्यासाठी Y क्रोमोझोम असणं आवश्यक आहे। पण जर भविष्यात Y क्रोमोझोम नष्ट झाले तर काय होईल अशी चिंता शास्त्रज्ञांना सतावत आहे। असे झाल्यास मुलेच जन्माला येणार नाहीत, फक्त मुलीच जन्माला येतील असाच धोका एका नवीन संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये Y क्रोमोझोम कमी होत असल्याचा दावा केला जात आहे। सायन्स अलर्टच्या अहवालानुसार या संशोधनात असं म्हटलंय की मानवी X क्रोमोझोम कमी होत चालले आहे आणि भविष्यात पूर्णपणे नाहीसे देखील होण्याची शक्यता आहे। मात्र ते संपायला लाखो वर्षे लागतील। जर मनुष्य वायला पर्याय म्हणून नवीन जनुक विकसित करू शकला नाही तर वाय क्रोमोझोमची घसरण चालूच राहिली तर पृथ्वीवरील जीवन नाहीसं होऊ शकतं। प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधामुळे नवीन जनुक विकसित होण्याची आशा निर्माण झाली आहे। हे एका पर्याय शक्यतेकडे निर्देश करते जे म्हणते की मानव एक नवीन लिंग निर्धारित जनुक विकसित करू शकतो, पण ते इतके सरळ नाही आणि त्याचा विकास देखील अनेक धोके घेऊन येईल। म्हणजे आता त्याचा पर्याय म्हणून विचार करणं फार घाईचं आहे। पुरुषांमध्ये 1 X आणि 1 Y क्रोमोझोम असतात। X मध्ये सुमारे 900 जीन्स असतात तर Y मध्ये सुमारे 55 जीन्स असतात। भरपूर नॉन कोडिंग DNA सुद्धा आहेत। Y क्रोमोझोम एक महत्त्वपूर्ण जनुक असतो जो गर्भामध्ये पुरुषाच्या विकासास सुरुवात करतो। गर्भधारणेच्या 12 आठवड्यांनंतर हे मास्टर जनुक इतर जनुकांमध्ये बदलते। हे गर्भामध्ये पुरुष संप्रेरक तयार करते ज्यामुळे बाळाचा मुलगा म्हणून विकास होतो। वाय क्रोमोझोमच्या घसरण पाहता वैज्ञानिकांनी अशा 2 उंदरांवर संशोधन केले जे वाय गुणसूत्र गमावल्यानंतरही जिवंत आहेत। पूर्व युरोप आणि जपानच्या उंदरांमध्ये अशा प्रजाती आहेत ज्यांच्यामध्ये क्रोमोझोम आणि SRY पूर्णपणे नाहीसे झाले आहेत। अशा जातींमध्ये X क्रोमोझोम दोन्ही लिंगांसाठी कार्यक्षम असतो। आता मात्र हे स्पष्ट आहे की वाय क्रोमोझोमच्या समाप्तीमुळे मानव जातीच्या विलुप्ततेची घोषणा होऊ शकते। ही स्टोरी आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि अजूनही आपण देशोन्नतीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।